नमस्कार. मी रश्मी सहस्रबुद्धे. माझ्या असंच सहज या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. आजचा माझा लेखाचा विषय आहे जो मी आधी लिहिलेला आहे. त्याचं नाव आहे बात वही. बात वही मगर एहसास अलग. बात वही मगर एहसास अलग. हा लेख मी वाचून दाखवणार आहे. बघा तुम्हाला कसं वाटतंय आणि त्यातला एहसास तुम्हाला वेगवेगळा जाणवतो का. बात वही मगर एहसास अलग. अपरात्रीचा हायवेवरील प्रवास सुरू आहे. आठवून बघा. गाडी एका विशिष्ट वेगात धावते. रस्त्यावर गर्दी अगदी तुरळक आहे. खरं तर झोपेची वेळ आहे, पण डोळे तारवटून जागे राहणारे तुम्ही. वेगाचा आवाज शांततेत मिसळलेला. ती शांतता, दडपणातील शांतता. आठवून बघा. समुद्रकिनारी संध्याकाळी तुम्ही एकटेच बसलेले, अगदी एकटे. समुद्र शांत, गंभीर. दूरवर बघावे तिथे अथांग पाणीच पाणी आणि क्षितिजाशिवाय काहीच दिसत नाही आहे. संपूर्ण शांतता. फक्त समुद्राच्या पाण्याची गाज मात्र शांततेत मिसळलेली आहे. एकरूप शांतता. आठवून बघा. ऑपरेशन थिएटर बाहेरील शांतता. बापरे, सांगायलाच नको. अस्वस्थ, काळजीची शांतता. एक रेस्टलेसनेस बाहेर जे उभे असतात त्यांच्या देहबोलीतून जाणवत असतो. खरं आहे ना. आता एक अगदीच म्हणजे कदाचित अडचणीत टाकणारा अशी एक गोष्ट की औपचारिक संवाद काही बाही बोलून आपण थांबतो. सुचत नाही कुणालाच की आता काय विषय काढून बोलावं. त्यावेळी बघा काय काय घडतं. मग उगीचच मोबाईल बघ, पाण्याचा घोट घे, उगीचच केस सारखे कर, ओढणी पदर किंवा ड्रेस सारखा कर, असं काही बाई सुरू असतं. हो ना. मग ही शांतता कुणीतरी भंग करा हो असं ओरडून सांगावंसं वाटतं. ती शांतता, काय म्हणावे त्या शांततेस. कसनुशी शांतता. आणि कुणाच्या घरी निधन झाले असेल तर घराबाहेरील जमलेल्या व्यक्तींच्या शब्दात न मांडता येणाऱ्या शांततेने, देहबोलीतून आणि ऐकू येणारी शांत धास्तावलेली कुजबूज. ह्यावरून काय घटना घडली आहे ह्याचा अंदाज आपल्याला नक्की बांधता येतो. काहीतरी घडलं आहे. काय म्हणावं या शांततेला. भीतीची धास्तावलेली शांतता. खरं तर बुद्ध मंदिर, मोनास्ट्री अतिशय भव्य, रंगीबेरंगी असतात. छान असतात, बघायला छान वाटतं. पाऊल आतमध्ये टाकताच शांतता मात्र अंगावर येते. का कुणास ठाऊक, खरंच येते. तुमचा काय अनुभव आहे मला माहिती नाही, पण मला तरी तसं फिलिंग येतं. एक गूढता असते त्या शांततेत. गूढ शांतता. पण मंदिरात मात्र तो धूप, उदबत्ती, फुलांचा दरवळ, घंटेचा आवाज, कापूर गंध, मूर्तिरूप देवाचे प्रसन्न आश्वासक रूप, क्षणभर मंदिरातील फरशीवर विसावताना जाणवणारा सुखद गारवा, कुठेतरी चालू असलेले मंत्रघोष मला तरी आतून आतून शांत करून जातात. प्रसन्न शांतता. आणि ध्यानामध्ये जेव्हा अगदी एखादा क्षण देहभान विसरते,
द्वैतभाव पूर्णपणे त्या क्षणी लोप पावतो. ती शांतता, काय म्हणावं बरं त्या शांततेला? शरीर मनाला संपूर्ण रिलॅक्स करणारी असते ती शांतता. बघा, शांतता एकच, पण त्यातले फिलिंग्स, भाव किती वेगळे असतात ना. खरंच आहे, मानवी भावना, देहबोलीला आणि जाणीवेला मनापासून सलाम. तुम्हाला हे माझे विचार, हा माझा लेख आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. थँक्यू. धन्यवाद.